धावपलकावरती षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि बॅटिंगसाठी पुन्हा एकदा विशाल भारती सज्ज होतील। पाठीमागच्या षटकामध्ये खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली, विशाल विरुद्ध विशाल असं बॅटल मैदानावरती रंगताना पाहायला मिळालंय। परंतु आता षटक क्रमांक 3 साठी प्रवीण विषय ज्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी ते गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील। राईट आर्म राऊंड द विकेट, आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत, वेल जज कॅच। प्रवीण विषय अनुभव कामाला आलाय, पहिल्याच बॉलवरती विशाल भारती यांची विकेट, फलंदाज बाद। योगेश पाटील मैदानावरती दाखल होत आहेत, क्रमांक 4 वरती योगेश पाटील मैदानावरती दाखल झालेत। सुरुवातीला आक्रमक सुरुवात केली होती शंकर पाटील यांनी, 2 लगातार चौकार लगावले होते, परंतु आता योगेश पाटील मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्माननीय जेवणजी अवचार साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम सर। सन्माननीय श्रीमान जेवणजी अवचार साहेबांचं देखील स्पर्धेमध्ये आगमन होते, मनपूर्वक हार्दिक स्वागत। भगवा चषक ही स्पर्धा आपण पाहतोय, भगवा चषक 2026 आणि अतिशय नेत्रदीपक आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अमोलजी रमेश सोनावणे साहेब, युवा यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे आणि खरं तर त्यांचं दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व अतिशय दमदार आहे असं असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय अमोल रमेश सोनावणे साहेब, युवा यशस्वी उद्योजक, युथ आयकॉन किंवा युथ आयडॉल तुम्ही त्यांना म्हणा, परंतु त्यांच्या माध्यमातून खूप महत्त्वाचं आयोजन इथे पाहायला मिळतंय, भगवा चषक 2026 आणि त्यासोबत आपण पाहतोय संपूर्ण फ्रेंडशिप मित्रमंडळ, त्यांचं देखील कौतुक आहे, अतिशय बहारदार आयोजन। चला प्रवीणजी विषय सर खूप वेळ झालाय, थोडीशी घाई करा। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत, योगेश पाटील प्रवीण विषय गोलंदाजी ट्रॅकवरती। कमालीचा बॉल पडल्यानंतर मात्र लेग कटर स्वरूपाचा हा बॉल बाहेरच्या दिशेने कट होतोय। प्रवीणजी विषय अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभव पूर्णपणे पणाला लावतायत मैदानावरती। पहा, एखाद्या कॉलेजमध्ये शिकल्यानंतर तुम्हाला डिग्री प्राप्त होते, परंतु तुम्ही ज्यावेळेस जॉबसाठी जाता दीपकजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन होते। साईनाथजी मेहर आणि नितेशजी म्हात्रे या तीनही त्रिमूर्तीचं मंचावरती आगमन झालेलं आहे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणखी एक बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय। मी उल्लेख केला की पहा, तुम्हाला एखादं कॉलेज डिग्री देऊ शकतं, परंतु अनुभव देऊ शकत नाहीये। अनुभव खूप महत्वाची गोष्ट आहे, परंतु यावेळेस लोअर फुलटॉस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत, वेल जज कॅच। आणखीन एक सफलता, स्लोवर फुलटॉस होता आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, योगेश पाटील देखील माघारी परततील। आणखी एक धक्का लागलाय, बॅटिंग करणारी टीम ओम कोंडेश्वर भोज संघाला, फलंदाज बाद। पणाला लावलाय प्रवीण विषयांनी, आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये, 4 बॉलमध्ये 2 विकेट प्रवीण विषयांनी आपल्या नावावरती केल्यात। नवीन बॅटर विकी मैदानावरती दाखल होत आहेत, शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय, हलकीशी अपील, छोटीशी इन्क्वायरी, परंतु पंच आहेत त्यांना माहिती आहे बॉल कुठे नक्की इम्पॅक्ट होता, हा बॉल डॉट आहे। प्रवीणजी विषय 5 बॉल लगातार डॉट टाकले त्या स्पर्धेमधील, निर्धाव षटक टाकण्याच्या उंबरठ्यावरती आहेत।
एकदा गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची गोलंदाजी. प्रवीण विषय अनुभवी खेळाडू आहेत, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत आणि आज मैदानावरती कमालीची गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल देखील फुलटॉस होता, यावेळेस देखील हवेमध्ये आणि यावेळेस आपण पाहतोय 3 विकेट मेडन ओव्हर. प्रवीण विषय कमालीची गोलंदाजी, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम ओम कोंडेश्वर बोस टीमला. फलंदाज बाद.